शिवसेना पक्ष उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील दक्षिण रायगड जिल्ह्याचे अध्यक्ष अनिल नवघणेसह इतर पक्ष सहकारी यांच्यावर शुक्रवारी रात्री 11:30च्या दरम्यान मुंबई गोवा महामार्गाला लागून असलेल्या टेम्पालेजवळ महाडची सभा आटोपून माणगावच्या दिशेने आपल्या वाहनाने जाताना सुमारे 50हून अधिक हल्लेखोरांनी गाडी अडवून तुफान दगडफेक केल्याची घटना घडली आहे। दरम्यान अनिल नवघणे सोबत असलेले इंडिया आघाडीचे समन्वयक सोनावणे किरकोळ जखमी झाल्याचे समजते आहे। त्यांना त्वरित प्राथमिक उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालय माणगाव येथील दक्षता विभागामध्ये नेण्यात आले आहे। या हल्ल्यात गाडीचे मोठे नुकसान झाले आहे। याशिवाय चालक देखील जखमी झाला आहे। याबद्दल प्रतिक्रिया देताना सुषमा अंधारे यांनी विकास गोगावले आणि समर्थकांनी हल्ला घडवून आणल्याचा आरोप केला आहे। याविषयी आमचे प्रतिनिधी मनोज चेंडेकर यांनी विकास गोगावले यांच्यासोबत संपर्क केला असता त्यांनी सर्व आरोप फेटाळले। तरी महाडमध्ये एक प्रचार सभा होती। ही प्रचार सभा झाली त्यानंतर आम्ही रात्री उशिरापर्यंत खरं तर रात्री 1:45 वाजता आमचे जिल्हा प्रमुख नवघणे यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला। हा प्राणघातक हल्ला हा आमदार भरत गोगावले यांचे सुपुत्र विकास गोगावले यांच्या समर्थकांनी केला आणि त्या सगळ्या गोंधळाची स्थिती होती। अचानकपणे व्हीलच्या पुढे आलो, जवळजवळ मला असं वाटतं टेम्पाल्याच्या आसपास मी आलो। समोरून बाटलीचा हल्ला ड्रायव्हरच्या काचेवर झाला आणि या साईडने एक 20-25 जण, त्यामध्ये स्वतः आमदारांचे पुत्र भरतशेठ गोगावलेंचे पुत्र विकास गोगावले हे स्वतः माझ्या गाडीवर मला जीवे मारण्यासाठी स्वतः तिथे आले। परंतु ज्या गोष्टीमध्ये विकास गोगावले सक्रिय नव्हता, ज्या गोष्टीमध्ये विकास गोगावले कुठं होता, काय होता, याचा तपशील तपास पोलिसांनी घ्यावा ही माझी पोलिसांना पहिली प्रथम विनंती असणार आहे। आणि हे तर विषय सोडा, त्याच्याही पलीकडे जाऊन सांगतो की पोलिसांनी जरी माझी नार्कोटिक्सची तयारी केली तरी मी तयार आहे। उगाच कुठेतरी बदनामी करायची आणि प्रसिद्धी मिळवायची हे आनंद अनिल नवघणेचं काम आहे। मनोज चेंडेकर, प्रखर लोकमान्य। संपूर्ण महाराष्ट्रातील परखड बातम्या पाहण्यासाठी आमच्या प्रखर लोकमान्य न्यूजला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका।